दंडोत प्रणाम। जड अजड चिजड एवं त्रिविध माया। ज्यावेळेस प्रपंचाची रचना होते त्यावेळेस प्रपंचाच्या कार्यासाठी माया 3 प्रकारे विभागते। बाबा, हे विचारधर नावाचं पुस्तक आहे। या विचारधरमध्ये मी विचार आणि विचार मालिका अशा अवघड असलेल्या सूत्राचं अगदी सोपं तुम्हाला अर्थ लावून दिलेले आहेत। आणि ह्या पुस्तकाची किंमत फक्त 50 रुपये आहे। परंतु हे पुस्तक जर आपल्याजवळ असलं तर आपल्याला सूत्राचे अर्थ इकडं तिकडं बघण्यापेक्षा ह्या छोट्याच्या पुस्तकात आपल्याला विचार आणि विचार मालिकेचे सूत्राचे उत्तरं आपल्याला यामध्ये तुम्ही सहजपणाने बघू शकता आणि सटीक व्यवस्थित लिहून दिलेले आहेत। तर बाबा, जड अजड चिजड एवं त्रिविध माया। तर माया संसारिक कार्यासाठी 3 प्रकारे विभागते। तर जड माया 50 कोटी योजन आहे, अजड माया 56 कोटी आहे आणि चिजड माया ही चा विकास 500 कोटी योजन आहे। म्हणजे जड माया फक्त चा व्याप फक्त एका भेंडाला आहे। आपला जो भेंड तयार झाला तर त्या भेंडाचा भेंड हा 50 कोटी योजन आहे आणि 50 कोटीला व्याप जड मायाचा आहे। आणि तो भेंड कासोकार विश्वमूर्तीत बसून दिल्यानंतर त्याचा विकास 56 कोटी होतो। तर अजड मायाचा विकास 56 कोटी योजन आहे आणि चिजड मायाचा विकास मात्र ह्या प्रपंचाच्या बाहेर आहे, तर तो आहे 500 कोटी योजन। अशा प्रकारे जड अजड आणि चिजड मायाचा विकास आहे। तर जड माया दुःखरूप आहे, अजड माया सुखदुःखरूप आहे व चिजड माया सुखरूप आहे। पण बाबा, ह्या पुस्तकामध्ये मी हे सर्व व्यवस्थित लिहून दिलेलं आहे। ते पुस्तक तुम्ही घेऊन आपल्या संग्रही ठेवू शकता। जड मायाचा विकास, जड माया दुःखरूप आहे, अजड माया दुःखरूप आहे आणि चिजड माया सुखरूप आहे। तर अशा प्रकारे प्रपंचाच्या कार्यासाठी मायाची 3 विभाग होतात आणि ही त्रिविध माया सृष्टी संहारापर्यंत असते। आणि ही त्रिविध माया जी आहे तर ही सृष्टी संहारापर्यंत असते आणि ह्या सृष्टी संहार ह्या 3 माया ज्या आहेत, जड अजड चिजड। जड मायाचा विकास 50 कोटी, अजड मायाचा 56 कोटी आणि चिजड मायाचा 500 कोटी। तर ह्या ज्या 3 माया ह्या पुन्हा 3 प्रकारे विभागतात। तर जड माया जड अजड चिजड कर्मराटी, जड अजड चिजड दैवराटी आणि जड अजड चिजड विज्ञानमूर्ती असे पुन्हा 9 विभाग होतात। तर ह्या जड अजड चिजड मायाचा जो व्याप आहे तर ह्या 50 कोटीला 56 कोटीला आणि 56 कोटीच्या बाहेर बी आहे व्याप। तर अशा प्रकारे तर जड मायामुळं काय होते, जड मायामुळं दुःखरूप फळं वर येतात ह्या पृथ्वीमधून। आपण समजतो, अनेक लोक समजतात की मातीमधून फळं वर येतात, पण मातीमुळं केवळ येत नाही। तर मायाचा जो अधिकार आहे, मायाचा जो सामर्थ्य आहे या पृथ्वीमध्ये, तर त्या सामर्थ्यामुळं फळं वर येतात। तर जड मायामुळं कोणते फळं वर येतात, जड मायामुळं दुःखरूप म्हणजे विषारी, कडू, तिखट असे फळं वर, मिरच्या, कारले आणि विषारी फळं वर येतात कारण जड मायामुळं। अजड मायामुळं सुखदुःख फळं वर येतात। म्हणजे जाम हा असा आहे की तो गोड बी आहे आणि आंबट बी आहे। तर असे आंबट गोड फळं वर येतात अजड मायामुळं, तिच्या सामर्थ्यामुळं। आणि चिजड मायाच्या सामर्थ्यामुळं मात्र गोड फळं वर येतात, जसे रामफळ, सीताफळ वगैरे वगैरे असे फळं वर येतात। तर असा कर्मराटीमध्ये तिचा व्याप आहे आणि तिचं सामर्थ्य कर्मराटी। मग कर्मराटीचाच अर्थ की ही हा सृष्टीमध्ये तिचा व्याप आहे आणि त्या सृष्टीमध्ये व्याप असल्यामुळं तिच्या व्यापामुळं अनेक प्रकारचे फळं वर येतात। वास्तविकता लोक समजतात की ह्या जमिनीतूनच फळं वर येतात, आपण बी टाकलं की, पण तसं नसते होत। मायाच्या सामर्थ्यामुळं हे फळं वर येतात। तर हे झालं कर्मराटी। आता दैवराटीचं बघा, दैवराटीमध्ये जड माया परमेश्वराचं शरीर होते, अजड माया
परमेश्वराची इंद्रिय होते आणि चेजड माया परमेश्वराचं अंतःकरण चातुष्टी होते. आणि परमेश्वराची जी मायापूर तयार होते, मग त्यानं मायापूर त्याला शुद्ध चैतन्य असे म्हणतात. त्या ह्या तिन्ही बी माया शुद्ध चैतन्य असतात. शुद्ध चैतन्याच्या म्हणजे कुठंही कार्याला न गेलेली मायाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपातून विभागतात, म्हणून त्याला शुद्ध चैतन्य असे म्हणतात. आणि ह्या माया जड अजडची जड माया जी आहे, परमेश्वराच्या शरीर होते, इंद्रिय होते आणि अंतःकरण चातुष्ट होते आणि त्याला तिथं स्थिरावते, त्याला तिथं स्थिरावते माया. आणि त्या मायापुराचं हनन जर घडलं आपल्याला तर आपल्याला नित्य नरक होतो. आणि तिथं भजन घडलं तर आपल्याला प्रेम होते. त्यामुळं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणले की या हननापरते हनन नाही आणि या भजनापरते भजन नाही. हे झालं मायबाबा दैवराटी. आता विज्ञानमूर्ती बघा. विज्ञानमूर्ती म्हणजे काय? विज्ञानमूर्ती म्हणजे स्वामीनं मेहकरला विशाल रूप धारण केलं ते विज्ञानमूर्तीचं होतं. आणि वेरूळला त्या याला कोणला सारंग पंडिताला गोविंदप्रभू महाराजाची मूर्ती दाखवली, ती पण विज्ञानमूर्ती होती. आणि बळेग्रामला त्या राखेयाला महादेवाचं दर्शन दाखवलं, महादेव दाखवला, तर ते पण विज्ञानमूर्ती होती. तर ह्या विज्ञानमूर्तीचं शरीर जड माया होते, इंद्रिय अजड माया होते आणि अंतःकरण चातुष्टी जड माया होते. तर अशा प्रकारे 9 प्रकारचे विभागते. जड अजडची जड कर्मराटी, जड अजडची जड दैवराटी आणि जड अजडची जड विज्ञानमूर्ती, असे 9 विभाग होतात. आणि 9 विभागा पुन्हा 9 विभागाच्या पेक्षा 4-5 पुन्हा विभाग होतात. तर ते विभाग मी तुम्हाला सांगतो. मी ह्या ब्रह्मविद्येचे गमक नावाच्या पुस्तकामध्ये हे सर्व 14 विभाग सांगितलेले आहेत. तर जड अजडची जड कर्मराटी, जड अजडची जड दैवराटी आणि जड अजडची जड विज्ञानमूर्ती. आणि हे झाले 9 विभाग. आणि याच्या व्यतिरिक्त 5 विभाग आहेत. तर संलग्न, आपल्याला जो संलग्न लागला तर मायेचा अंश आहे तो एक संलग्न मायेचाच विभाग आहे. आणि दुसरा आहे नित्य नरक, म्हणजे विज्ञानमूर्तीचा डाव्या हाताला नित्य नरक आहे आणि उजव्या हाताला काय आहे, अवघड आहे. तर हे देखील मायेचेच विभाग येतं. आणि ओळखणी म्हणजे परमेश्वराच्या ठिकाणी राहून, परमेश्वर अवतारा ठिकाणी राहून परमेश्वराच्या मनोधर्म कार्य करणारे देवता म्हणजे ओळखणे. त्या ओळखणे देखील मायाचेच असतात, मायाचेच विभाग येत आहेत ते बी. आणि स्थानपती म्हणजे प्रत्येक परमेश्वराचं जे स्थान आहे 16.5 स्थान आहे, तर त्या स्थानापाशी स्थानपती नावाची एक मायाचा विभाग असतो. तो त्या स्थानाचा अभिमान घेण्यासाठी असतो. अशा प्रकारे मायबाबा मायेचे 14 विभाग आहेत. तसे मूळ विभाग 3च आहेत, जड अजडची जड. मग हेच जड अजडची जड मूळ 3 विभाग कर्मराटीसाठी विभागतात. ते झाली 3 जड अजडची जड कर्मराटी, जड अजडची जड दैवराटी, जड अजडची जड विज्ञानमूर्ती, असे 9 विभाग. आणि संलग्न, ओळखणे, नित्यनरक, स्थानपती आणि अवघड असे 9-5 14 विभाग मायेचे होतात मायबाबा. हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे नेहमी ऐकून तुमच्या हृदयस्थ करा अशी तुम्हाला विनंती करेन. आणि इथंच थांबेल. धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद, प्रणाम, धन्यवाद.